म्हणजे अगदी मला वाटतं अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे. सर्वत्र UK मध्ये, ब्रिटनमध्ये पण बॅलेट पेपर आहे. मग ते काय आपल्यापेक्षा मागास देश आहेत? जर तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी हे करत असाल, आणि स्वतः मोदींचं भाषण आहे त्यावेळेला बॅलेट पेपरच्या विरोधात, सगळ्यात भारतीय जनता पक्षाने विरोध केलेला आहे ईव्हीएमच्या विरोधात. हो, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आईनंही मागणी केली आहे. मग म्हणजे देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही, ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे. तसंच आहे ते. आणि मग काय व्हायचं ते होऊ दे ना. मग त्याच्यानंतर तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला 288 पैकी 500 जागा मिळाल तरी मग आम्ही कोणी काय बोलू शकतो? याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर जो राहुल गांधी सांगतात, 60 लाख अचानक वाढलेलं मतदान संध्याकाळी 5 नंतर, आणि मतदार यादीतला झालेला ठरवून केलेला घोळ, नावं कापणं. आता बिहारमध्ये काय घडत होतं तेच आहे ते, की तुम्ही तुमची आयडेंटिटी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या आधी नवीन. आता जरा बिहारमध्ये ज्याला आता कोर्टाने मला वाटतं स्थगिती दिली, ते काय होतं नीट सांगा? मतदारांनी स्वतःची ओळख पटवून द्यायची. म्हणजेच तुम्ही NRC आणलात. हो, म्हणजेच NRC आणलात ना. मी इतके वर्ष राहतोय, माझ्याकडे मग आधार कार्ड हे काय? हा मोठा फ्रॉड आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड हा फ्रॉड आहे. आधार कार्डचं प्रिंटिंग आणि जे काय सगळं केलं जाते हा फ्रॉड आहे. जर ते तुम्ही धरणार नसाल तर तो फ्रॉड आहे. मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, काय आहेत? मग हे आधार कार्डची हे आणली कोणी? मग आधार कार्ड फ्रॉड आहे का? जाहीर करा. आणि आयडेंटिटी म्हणजे काय देणार तुम्ही? आणखीन काय? म्हणजे हा NRC तुम्ही आणलात आहे ना, NRCच आणलात, आणि तो आपल्या सगळ्या हिंदूंना पण लागू झाला. त्याच्यामध्ये आता 1 नेशन 1 इलेक्शन लादलं जात आहे. ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली, हुकुमशाहीकडे चाललेली आहे. सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो. काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे. त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान. आता 1 नेशन 1 इलेक्शन, मग त्याच्यानंतर 1 नेशन 1 लँग्वेज पण करतील. मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही. बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे 1 पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे. 1 पार्टी 1 इलेक्शन, 1 पार्टी मग नो इलेक्शन होईल. नो इलेक्शन. उद्धव साहेब, देशाच्या राजकारणात किंवा आपण महाराष्ट्र बघू, सत्ता आणि पैशाचा अतिरेकी वापर, म्हणजे ज्याला टेररिझम सुरू आहे, सत्ता आणि पैशाचा. आणि त्या टेररिझममुळे ज्यांना तुम्ही घडवलं, ज्यांना तुम्ही निवडून आणलं, ज्यांना तुम्ही प्रतिष्ठा, आम्ही घडवायचं काम केलं, बिघडवण्याचं काम कोणी केलं ते? होय. आधी आमदार खासदार यांना फोडण्याचा प्रयत्न झाला, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, तुमचे असतील, देशातल्या इतर पक्षाचे असतील. आणि आता पुन्हा एकदा. पण मी काय म्हणतो, मग तुम्ही निवडणुकीचा घाट म्हणजे कशासाठी प्रचार करताय? असंच जर करायचं असेल तर सरळ निवडून आलेले फोडून राज्य स्थापन करा ना, प्रचाराला जाऊच नका. हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला, तुमची लोक जेव्हा निघून जात आहेत, कालपर्यंत माझ्याबरोबर होता, माझ्या बैठकीला होता, कालपर्यंत माझा जय जयकार करत होता, शिवसेना जिंदाबाद म्हणत होता, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, ते 24 तासात त्यांचं मतपरिवर्तन होतं आणि ते निघून जातात, बळी पडतात मोहाला. हे पाहिल्यावर तुम्हाला राजकारणाचा उबग येतो का? राजकारणाचा उबग, हे जे काय चाललंय या परिस्थितीचा, राजकारणाचा येण्यापेक्षा राजकारण्यांचा येतो. कारण हे राजकारण नाही, हे राजकारण नाही मी म्हणू शकत. हे जसं बाळासाहेब म्हणायचे की गजकरण आहे, ही सत्तेची खाज आहे ना एवढी सुटते की जेवढं खाजवाल तेवढं कमी. त्याच्यामुळे हे राजकारण नाही, हे गजकरण आहे. आणि त्यांना सत्ता मिळाली ना, केंद्रात मिळाली, राज्यात मिळाली, तरी तुम्ही अगदी तुमच्या सोसायटीची सुद्धा निवडणूक असली तरी माझाच माणूस पाहिजे, दूध संघ असलं तरी माझाच पाहिजे, अमुक सुद्धा माझंच पाहिजे. हे गजकरण आहे. तुम्ही जे त्यानं झाले सत्तेचं गजकरण म्हणा पाहिजे, ते राजकारण नाहीये. तुम्ही कॅमेरा हातात घेऊन जंगलात जाता आणि प्राण्यांचे फोटो काढता. हल्ली नाही जात. ज्याला आपण जंगली जनावर म्हणतो, हिंस्त्र आणि जंगली याच्यात फरक आहे. पण त्यापेक्षा राजकारणात लोक अधिक जंगली आणि हिंस्त्र झालेले आहेत. म्हणून मी म्हटलं ना, जंगली प्राणी म्हणजे हिंस्त्र नाही. हिंस्त्र हे राजकारणी असतात, जंगली प्राणी नाही. जंगलात कारण नसताना कोणी कोणावरती हल्ला नाही करत. अगदी वाघ, सिंह वगैरे त्यांना भूक लागल्याशिवाय ते शिकार करत नाहीत, कारण तो शेवटी निसर्ग नियम आहे. अदरवाईज ते पण भाजीपाला खाऊन जगत असते, जसं हत्ती खातो किंवा इतर सुद्धा व्हेजिटेरियन प्राणी आहेत. पण वाघाचं जर हेच तशी असेल तर तो भुकेपुरतीच शिकार करतो. उगाच असं प्राणी मारून तो फ्रीजमध्ये ठेवत नाही.
दिसं राजकीय पक्ष हा. सध्या काही म्हणजे जसे आता करतायत. सगळे सत्ता मिळाली तरी सुद्धा आणखीन आमदार घ्या, आणखीन खासदार घ्या, असं वाघसिंह नाही करत की मारून आज आता एक हरण मारलं तर उद्यासाठी आणखीन एक मारू, कारण त्यांच्याकडे फ्रीज नाहीये. हे काय करतात, हे राजकारण्यांना फोडतात आणि आपले सत्तेच्या शीतकपाटात ठेवून देतात थंड करून. हे जे आउट गोईंग सुरू आहे मोठ्या प्रमाणात, त्याला उपाय काय? काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडंसं एक आउटलेट द्यावं लागतं आणि नवीन झरा यावा लागतो. ज्या गोष्टी आपण थोडंसं, मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरात किंवा प्रेमामुळे आपण करत नाही आणि कल त्या माणूस अयोग्य आहे, पण काय करणार, तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो. तेव्हा बरं वाटतं की अरे साले बला गेली एक. शिवसेना हा एक विचार होता आणि आहे जो माननीय बाळासाहेब ठाकरे नाही, आता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवे लावतात तुम्ही बघताय. होय त्याच्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना. होय. आता ते जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पाडतात तो कळतोय तुम्हाला. काय लोहचुंबकाचा असर कमी झालाय का? लोक जे चिटकून राहायचे पक्ष म्हणून, विचार म्हणून, ज्याला शिवसेना एक लोहचुंबक आहे असं साहेब अनेकदा म्हटलेलं नाही, आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता ज्याला बिचारा कधी तो काही मागण्यासाठी माझ्याकडे आलाच नाही ना, शिवसेना प्रमुखांकडे आला होता, त्यांच्या पिढ्यानपिढ्या आज सुद्धा शिवसेनेसोबत आहे. कोण गेलं, ज्यांना काही ओळख नव्हती आणि ज्यांना मोठं केलं ती लोक काही गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक अजूनही माझ्यासोबत आहेत. आणि तीच खरी शक्ती आहे आणि तीच खरी यांची पोटदुखी आहे की अरे हे अजून संपत कसं नाही. मग ही पोटदुखी अनेकदा अशा पद्धतीनं बाहेर येते. जसं गिरीश महाजनसारखे मंत्री आहेत भाजपचे, ते सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना जमीन दोस्त करेन. शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे, हा, म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाही, कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुलं जमिनीच्या खाली गेलेत. त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे दोस्तच आहोत. हा. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात, म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन ही तुमच्या मित्राच्या घशात घालताय. तुम्ही जमीन शत्रू आहात, आम्ही जमीन दोस्ती करणारे दोस्त आहोत. मिंदे म्हणतात दाढीवाले, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तेवढे राहिले नशीब समजा. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल, कोणा त्यांचं असं ते म्हणतात. म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं. जाऊ दे हो. आणि बघा, अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे? नाही, मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये, आणि लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिले अर्धी ती पण काढतील. उद्धवजी, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यात हे दाढीचा काय नाही उपयोग करत. हो, प्रश्नांचा डोंगर उभा आहे. आपण स्वतः आजही माजी मुख्यमंत्री आहात, हे राज्य आपण सांभाळलेलं आहे. आपण सभागृहात सुद्धा जाता आजही, पण हल्ली मी बोलत नाही सभागृहात जास्त. आपण का बोलत नाही हा अनेकांना प्रश्न पडला. कारण बोलून काय उपयोग नाही. आपण सभागृहाचे एक सन्माननीय सदस्य आहात, बोलून काय होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण अजूनही काम करताय. बरोबर आहे. आणि काल सुद्धा मी निघाल्यावरती मला विचारलं, अरे आम्हाला वाटलं तुम्ही बोलणार. म्हटलं हा. बोलू